नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी आणि विषय आहे गणित. आता या गणित विषयासाठी आपल्याला जी BDS आणि मंथन परीक्षेसाठी विद्यार्थी बसतात त्यांच्यासाठी आपण आज अपूर्णांक या घटकाविषयी माहिती पाहणार आहे. BDS म्हणजेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा किंवा मंथनची जी प्रज्ञाशोध परीक्षा किंवा सामान्य ज्ञान परीक्षा असते. बरेचसे विद्यार्थी या परीक्षांना बसतात, परंतु त्यांना शाळेमध्ये ज्यादाचं मार्गदर्शन मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा आज अपूर्णांकांचा व्हिडिओ बनवतोय. या अपूर्णांकामध्ये घटक कोणकोणते आहेत पहा. तर अपूर्णांकांची ओळख आहे, अपूर्णांकाचं वाचन, अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, त्याचबरोबर समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं, समच्छेद अपूर्णांक असतील तर त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, आणि सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकांना अतिसंक्षिप्त रूप कसं द्यायचं, एवढे घटक मंथन परीक्षा आणि BDS परीक्षेला तुम्हाला इयत्ता तिसरीसाठी आहे. तर यामध्ये आपण एक एक घटक पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा अपूर्णांक म्हणजे काय. तर असं समजूया ही एक भाकरी आहे किंवा ही एक कॅडबरी आहे आणि हा एक त्रिकोणी कागद आहे, त्याच्यावर तुम्हाला रंगभरणी करायची आहे. तर तिघ जण आहेत, संजू, मंजू आणि अंजू. आता काय केलं पहा, संजूनं या भाकरीचा हा रंगवलेला भाग आहे एवढा भाग खाल्लेला आहे. त्यानंतर मंजूनं काय केलं पहा, तिला जी कॅडबरी दिलेली आहे या कॅडबरी पैकी एवढा भाग खाल्लेला आहे. आणि अंजूनं काय केलं आहे पहा, तिला जे चित्र दिलंय या चित्रापैकी हा एवढा भाग काय केला, तिनं रंगवला. तर नक्की कोणी कोणी किती भाग, आता संजूनं किती भाग खाल्ला भाकरीचा, तर एकूण 4 समान भागापैकी एक भाग त्यानं काय केला, खाल्ला. मग हेच आपण कसं लिहिणार आहे पहा, एक भाग खाल्ला किती पैकी, 4 पैकी. परत मंजूनं काय केलं, या कॅडबरीचे किती भाग खाल्ले, 3, पण एकूण किती समान भाग आहेत पहा, वरचे 4 आणि खालचे 4, एकूण 4 आणि 4 किती झाले, 8. 8 पैकी किती भाग खाल्ले, 3 भाग खाल्ले. हेच आपण या पद्धतीने लिहितो, 8 पैकी 3. आणि अंजूनं काय केलं, या आकृतीमध्ये 1 2 3 4 समान भाग आहेत, त्यापैकी 2 भाग रंगवले. हेच कसं लिहिणार आहे आपण, 2/4, 2 आणि 4. आता हे या अशा मांडणीला आपण काय म्हणणार आहोत, अपूर्णांक म्हणणार आहे. हा पूर्ण भाकरी खाल्ली का यानं, नाही खाल्ली. अपूर्ण जो ज्यामध्ये अपूर्ण भाग असतो त्याला अपूर्णांक म्हणतो. इथं सुद्धा या मंजूनं पूर्ण कॅडबरी खाल्लेली नाही किंवा अंजूनं पूर्ण चित्र रंगवलेलं नाही, त्याचा अपूर्ण भाग रंगवला, याचा अपूर्ण भाग खाल्ला, याचा अपूर्ण भाग खाल्लाय. मग हे अपूर्ण भाग ज्या गणिती प्रक्रियेने दाखवला जातो त्याला अपूर्णांक म्हणतो. मग याचं वाचन कसं करायचं, तर जेव्हा आपण अशी रेष ओढतो ना, रेषेच्या वर आणि रेषेच्या खाली जे लिहितो त्यापैकी वर जे लिहितात त्याला म्हटलं जातं अंश आणि खाली जे लिहिलं जातं त्याला म्हटलं जातं छेद. मग अंश हा रेषेच्या नेहमी कुठं असतो, वर, आणि छेद कुठं असतो, रेषेच्या खाली. मग यामध्ये हे जे 3 आपण मांडणी केली आहेत, यामध्ये हा 1 अंश आहे, इथं 3 हा अंश आहे, इथं 2 हा अंश आहे, इथं 4 हा छेद आहे, इथं 8 हा छेद आहे आणि इथं 4 हा छेद आहे. एखाद्या आकृतीचं जे समान भाग असतात ते शक्यतो कुठं असतात, छेदाला असतात. एकूण भाग जे असतात, एकूण समान भाग, ते नेहमी आपण कुठं ठेवतो, छेदाला. आणि त्याच्यापैकी वापरलेले जे असतात ते कुठं असतात, अंशाला असतात. अशा प्रकारे ह्या अपूर्णांकाची मांडणी अशी केली जाते आणि त्याच्या वरच्या रेषेच्या वरच्या भागाला अंश आणि खालच्या भागाला छेद म्हटलं जातं. आता याचं वाचन कसं करायचं, तर याचं वाचन कसं करणार पहा, 1 अंश छेद 4. काय करायचं, 1 अंश छेद 4. याचं वाचन तुम्ही कसं करणार, 3 अंश
छेद 8. काय केलं वाचन? 3 अंश छेद 8. आणि याचं वाचन कसं करणार आहे? 2 अंश छेद 4. म्हणजे तुमच्या लक्षात येते का? पहा, अंश छेद हा एका पाठोपाठ शब्द येत आहेत आणि अंक आहेत ते सुरुवातीला आणि शेवटी येत आहेत. असं नाही म्हणायचं अंश 1 4 छेद किंवा अंश 1 4 छेद, असं उलट सुलट वाचायचं नाही. याची वाचण्याची पद्धत कशी आहे? पहिल्यांदा अंशाची संख्या वाचायची आणि मग अंश म्हणायचं, नंतर छेद म्हणायचं आणि छेदाची संख्या वाचायची. म्हणजे हे कसं वाचणार? 1 अंश छेद 4, 3 अंश छेद 8, 2 अंश छेद 4. आता अजून काय सरावासाठी आपण 2-3 संख्या वाचूया. समजा हे असं लिहिलंय तर ह्याचं वाचन काय करणार? 5 अंश छेद 8, 7 अंश छेद 9, 1 अंश छेद 10, 5 अंश छेद 17. तर वाचन तुमच्या लक्षात आलं असेल. 5 अंश छेद 8, 7 अंश छेद 9, 1 अंश छेद 10, 5 अंश छेद 17. म्हणजे इथं 8 पैकी 5 भाग, 9 पैकी 7 भाग, 10 पैकी 1च भाग, 17 पैकी 5 भाग. म्हणजे जर आपण एखाद्या आकृतीचे समान 17 भाग केले असतील, त्यातले 5 भाग वापरले असतील तर वापरलेले भाग 5 अंश छेद 17. अशा पद्धतीने आपल्याला काय केलं जातं? ज्या एखाद्या पूर्ण आकृतीचा किंवा पूर्ण गोष्टीचा काही अपूर्ण भाग आपण वापरात आणला असेल तर त्या भागाला आपण अपूर्णांक म्हणतो. आणि अपूर्णांकाचं लेखन या पद्धतीने रेषेच्या वर आणि रेषेच्या खाली केलं जातं. त्यातल्या रेषेच्या वरच्या भागाला अंश आणि खालच्या भागाला छेद म्हणतात. तर अशा प्रकारे अपूर्णांक म्हणजे काय आणि त्याचं वाचन कसं करायचं हा भाग आपण पाहिला. आता अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? तर अंशाधिक आणि छेदाधिक कशाला म्हणायचं? ज्याचा अंश मोठा असतो. बघा, ज्याचा अंश हा मोठा असतो कोणापेक्षा? छेदापेक्षा. छेदापेक्षा जर अंश मोठा असेल तर त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. म्हणजेच आणि ज्याचा छेद मोठा असतो कोणापेक्षा? अंशापेक्षा, त्याला म्हणायचं छेदाधिक. आता इथं पहा, 1 पेक्षा छेद 4 मोठा आहे म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक झाला. 3 छेद 8 हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक झाला. छेद हा अधिक म्हणजे मोठा आहे आणि अंश हा लहान आहे. 2 छेद 4 सुद्धा कसला आहे? छेदाधिक अपूर्णांक. इथं लिहिलेले सर्वच अपूर्णांक जर तुम्ही पाहिले तर सर्व अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद जो दिसतोय तो कसा दिसतोय? मोठा दिसतोय. म्हणून हे सर्व जे अपूर्णांक आहेत ते छेदाधिक अपूर्णांक आहेत. मग अंशाधिक अपूर्णांक कसले? तर अंशाधिक अपूर्णांकासाठी आपल्याला काय करावं लागेल? असे अपूर्णांक मांडावे लागतील की ज्याचा अंश हा मोठा असेल आणि छेद हा बारका. उदाहरणार्थ मी असं लिहिलं 7/2, 9/3 किंवा 11/2. यामध्ये पहा, छेदांचं निरीक्षण केलं तर छेद जो दिसतोय तुम्हाला तो छेद जो आहे तो कसा आहे? लहान आहे. आणि अंश जो आहे तो कसा आहे? अंश कसा आहे? मोठा आहे. मग जर अंश मोठा असेल तर जे अपूर्णांक आहेत अशा अपूर्णांकांना काय म्हणणार आहोत आपण? अंशाधिक अपूर्णांक. कसला अपूर्णांक असणार आहे हा? अंशाधिक अपूर्णांक असणार आहे. आणि छेदाधिक अपूर्णांकामध्ये छेद मोठा असतो, अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश मोठा असतो. तर अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला काय पाहिजे? समच्छेद अपूर्णांक. तर समच्छेद अपूर्णांकासाठी आपण काय करूया? पहा, आता हा जो रंगवलेला भाग आहे तो समजा अंजून खाल्ला. आता मंजू पण आली आणि मंजून पण कॅडबरी मागितली. मग मंजून काय केलं? हा एवढा भाग खाल्ला. मग मंजू आल्यानंतर संजू म्हणला मलाही कॅडबरी पाहिजे. मग संजू सुद्धा इथं आला. मग संजूला सुद्धा कॅडबरी दिली. संजूने किती कॅडबरी खाल्ली? पहा, एवढी खाल्ली. मग आता प्रत्येकानं किती कॅडबरी खाल्ली? पहा, अंजूने 1 2 3 भाग खाल्लेत. किती पैकी? 8 पैकी. म्हणजे 3/8. मंजूनं फक्त एकच भाग खाल्ला. किती पैकी? 8 पैकी. आणि संजूनं 1 आणि 2 भाग खाल्ले. किती पैकी? 8 पैकी.
आपल्याला 3 वेगवेगळे अपूर्णांक मिळाले. 3/8, 1/8, 2/8. तुम्ही आता यांचं जर निरीक्षण केलं तर या सगळ्यांचा अंश भिन्न दिसतोय. 3, 1, 2 म्हणजे वेगळा वेगळा आहे. परंतु जर छेद पाहिला तर तो 8, 8, 8 म्हणजे कसा आहे हो? समान आहे का? छेद कसा आहे? समान आहे. मग ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो अशा अपूर्णांकांना आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो. कसले अपूर्णांक म्हणतो? हे जे अपूर्णांक आहेत ते कसले अपूर्णांक आहेत? समच्छेद अपूर्णांक. या अपूर्णांकांना काय म्हणायचं? समच्छेद अपूर्णांक. म्हणजे लक्षात काय राहील तुमच्या की अपूर्णांक कसले असू द्या, फक्त त्यांचं निरीक्षण कोणाचं करायचं? छेदाचं. जर छेदांच्या संख्या समान असतील तर जे अपूर्णांक असतात त्या सर्व अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात. आता आपल्याला पुढे पाहायचे आहे की समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात. आता साधं उदाहरण घेऊया की आपल्याला याच उदाहरणामध्ये अंजुन आणि मंजून मिळून किती कॅडबरी खाल्ली असं आपल्याला विचारलाय प्रश्न. काय विचारलाय? अंजू आणि मंजू या दोघींनी मिळून एकूण कॅडबरी किती खाल्ली. तर मग ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग आता पहा तुम्ही, याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. अंजूने किती भाग खाल्ले? 1, 2, 3. मंजूने किती भाग खाल्लाय? फक्त 1. आणि एकूण कॅडबरीचे किती भाग आपण समान केलेत? 8. 8 पैकी दोघींनी मिळून 1, 2, 3, 4च भाग खाल्ले, बरोबर का? आपण कुणाची बेरीज केली पहा? 3/8 आणि 1/8 म्हणजे 3/8 आणि 1/8 या दोघांची बेरीज केली तर 8 पैकी ह्या दोघींनी मिळून अंजुन आणि मंजूने किती खाल्ली आहे? 4 भाग. आता तुम्ही निरीक्षण करा पहा, इथं बेरीज एवढी आली 4/8. परंतु इथं जर तुम्ही एखादा बेरीज करायला तर काय करणार? 3 अधिक 1 4 आले. पण 8 अधिक 8 16 आलंय का? इथं नाही आलं. म्हणजेच तुमच्या लक्षात हवं की जेव्हा अपूर्णांकांची बेरीज करतात समच्छेद अपूर्णांकाची, त्यावेळी या छेदांची जी असते ती बेरीज करायची नसते. कारण त्या भागापैकीच हे भाग आपण निवडलेत. त्यामुळे इथं 8 आणि 8 16 भाग आहेत का आपल्याकडे कॅडबरीचे? नाहीत. आपल्याकडे कॅडबरीचे 8च भाग आहेत. त्यापैकीच अंजून काही खाल्लेत आणि मंजून काही खाल्लेत आणि असे मिळून 8 पैकी 4 भाग खाल्ले गेले आहेत. म्हणून याला इथं अपूर्णांकांची जेव्हा समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करतो आपण तेव्हा छेदांची बेरीज करायची नसते. छेद तसाच ठेवायचा असतो. आता इथं समच्छेद आहे म्हणून आपण असं केलं. जर छेद वेगवेगळे असतील तर ती बेरीज कशी करायची ती आता 3रीच्या अभ्यासक्रमात नाही. ती जरा अवघड गणित असतात. ते तुम्हाला 4थी, 5वी, 6वीला आहेत. आता फक्त तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समच्छेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी. आता ह्याच्या वेगवेगळं गणित असेल. समजा 2/9 अधिक 6/9. आता इथं पहा दोघांचा छेद समान आहे की नाही? इथल्या सारखंच छेद आहे असा ठेवायचा. छेदाची बेरीज करायची नाही. या अंशाला काय आहे? 2 अधिक 6 किती आलं? 8. यांची बेरीज किती आली? 8/9. किंवा अजून एखादं गणित आहे 1/3 अधिक 1/3. इथं सुद्धा समच्छेद अपूर्णांक आहेत. छेद जे आहे ते जसेच्या तसे ठेवायचे. छेदांची बेरीज करायची नाही. आणि अंशाची बेरीज 1 अधिक 1 किती आली? 2. जसं आपण बेरीज करतो सेम त्याच पद्धतीनं वजाबाकी सुद्धा करतात. म्हणजे उदाहरण पाहूया आपण एखादं वजाबाकीचं. पहा, असं उदाहरण आहे की 7/9 वजा 2/9. आता याच्यावरची जी सोडवायची उदाहरणं आहेत BDSच्या पुस्तकामध्ये आणि मंथनच्या पुस्तकामध्ये, त्याच्यावर आपण स्वतंत्र वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सोडवलेली उदाहरणं कशी सोडवायची ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार. आता फक्त आपण याची संकल्पना समजून घेतोय. मग आता 7/9 वजा 200 इथं सुद्धा वजाबाकी जसं बेरजेमध्ये छेदांवर क्रिया करायची नाही तसंच वजाबाकीमध्ये सुद्धा छेदांवर क्रिया करायची नाही. मग छेद जसा आहे तसाच ठेवायचा. अंशामध्ये फक्त 7 वजा 2 किती येईल? 5. किती उत्तर आलं याचं? 5/9. किंवा अजून एखादं उदाहरण घेऊया. समजा 10/13 वजा
7/13 असं आपलं उदाहरण आहे. तर इथं काय येणार आहे पहा, छेद समान आहे म्हणजे समच्छेद अपूर्णांक आहे, तर आपण 13/13च लिहिणार आहोत आणि अंशांची वजाबाकी करणार आहे म्हणजे 10 - 7 किती राहिलं, 3 राहिलं. म्हणजे उत्तर काय आलं, 3/13. याचं उत्तर किती आलं, 5/9. आता आपण काय केलं, अपूर्णांकांची ओळख पाहिली, त्याचं वाचन पाहिलं, अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं ते पण पाहिलं, समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, त्यांची बेरीज कशी करतात, त्यांची वजाबाकी कशी करतात हे पाहिलं. आता सममूल्य अपूर्णांक आणि अतिसंक्षिप्त रूप हे दोन भाग जरा थोडेसे मोठे आहेत, वेळ लागणार आहे त्याला सांगायला, त्यामुळे आपण तो भाग आहे तो अपूर्णांक भाग 2 मध्ये तो भाग पाहणार आहोत. आता फक्त आपण एवढंच पाहणार आहोत. धन्यवाद.